सो वेलकम बॅक टू लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक बघतो, युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट. ह्याच्यामध्ये आपण मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ची एक कन्सेप्ट बघायचं आहे. तर ह्या लेक्चरमध्ये कोणती कन्सेप्ट आहे बघा, पॅरालॅक्स मेथड. कोणती कन्सेप्ट आहे? पॅरालॅक्स मेथड. आता पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय आहे अगोदर बघूया आणि पॅरालॅक्स मेथडचा यूज काय बघूया. समजा मी एखाद्या विद्यार्थ्याला मी एक टास्क दिली किंवा काम दिलं, त्याला सांगितलं ही स्केल घे आणि तुला डिस्टन्स मेजर करायचं आहे. तो म्हणला त्यात काय अवघड आहे, मी डिस्टन्स मेजर करू शकतो इझिली. सर कोणतं डिस्टन्स मेजर करायचं आहे? तुला डिस्टन्स मेजर करायचं आहे पृथ्वी म्हणजे अर्थ अँड मून ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स मेजर करायचं आहे. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून हे मेजर करायचं आहे. ही स्केल घे. आता तो काय म्हणायला लागला, सर हे कसं शक्य आहे? सर आता मी ह्या डायरेक्ट मेथड यूज करू शकत नाही. डायरेक्ट स्केलने मी डिस्टन्स कसं मेजर करणार? शक्यच नाही. हे छोटं डिस्टन्स असतं तर मी मोजलं असतं. हे खूप मोठं डिस्टन्स आहे, मला नाही मोजता येणार बाय युझिंग स्केल. मग दुसरी एखादी मेथड असेल तर सांगा. म्हणजेच खूप जर मोठे डिस्टन्सेस असतील, फॉर एक्झाम्पल डिस्टन्स बिटवीन टू प्लॅनेट्स, एक्झाम्पल म्हटलं ना तर मग काय ना सांगा, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून, अर्थ अँड सन, ओके, किंवा डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड स्टार्स. बरोबर, स्टार्सचे डिस्टन्स किती डिस्टन्स वरती स्टार आहेत हे कॅल्क्युलेट करायचं आहे. किंवा दुसरं एखादं समजा मी म्हटलं की बाबा मून दिसतोय तर त्या मूनचा डायमीटर कॅल्क्युलेट करा, अर्थचा डायमीटर कॅल्क्युलेट करा, सनचा डायमीटर कॅल्क्युलेट करा, ज्युपिटरचा डायमीटर कॅल्क्युलेट करा. हे शक्य नाही. हे डायरेक्ट मेजर करणं शक्य आहे की जरी आपल्याकडे कितीही मोठी स्केल असेल तरी सुद्धा आपण डायरेक्ट मेजर करू शकत नाही. मग हे जे मोठे का, याच्या पाठीमागचं कारण काय सांगा? हे डिस्टन्सेस कसे खूप मोठे आहेत, व्हेरी लार्ज डिस्टन्सेस आहेत. वी कॅनॉट मेजर दिस लार्ज डिस्टन्सेस डायरेक्टली बाय युझिंग इन्स्ट्रुमेंट्स. बरोबर. मग हे जे लार्ज डिस्टन्सेस आहेत मेजर करण्यासाठी कोणती मेथड यूज केली जाते? तर ही पॅरालॅक्स नावाची मेथड यूज केली जाते. ओके, टू मेजर लार्ज डिस्टन्सेस व्यवस्थित बघा. टू मेजर लार्ज डिस्टन्सेस. एक्झाम्पल काय लिहितो बघा मी, डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ. ओके, काय डाऊट आहे का बघा? डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ किंवा सन अँड अर्थ, हे जे खूप मोठे डिस्टन्सेस आहेत हे डिस्टन्स आपण डायरेक्ट मेजर करू शकत नाही आणि ह्याच्यासाठी पॅरालॅक्स मेथड यूज केली जाते. पॅरालॅक्स म्हणजे काय आता बघूया. तर मी काय करतो, एक तुमच्या समोर एक डॉट ड्रॉ करतो बघा. हा एक डॉट आहे, ह्या डॉटकडे तुम्ही बघायचं आहे. बरोबर, दोन्ही डोळे उघडे ठेवून त्या डॉटकडे बघायचं आहे. हा डॉट काय हलताना दिसतोय का रे? नाही, फिक्स आहे. बरोबर, स्टेशनरी आहे. आता काय करायचं, तुम्ही एक हात आहे तो एका हाताने एक डोळा झाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल डावा डोळा तुम्ही झाकून त्या डॉटकडे बघायचं. दिसतोय तरी सुद्धा स्टेशनरीच दिसतोय. आता काय करायचं, तो डोळा उघडायचा, उजवा डोळा झाकायचा आहे, तरी सुद्धा स्टेशनरी दिसतोय. आता काय करायचं, ही जी डोळ्यांची उघड झाक आहे ही फास्ट करून त्याच्याकडे कंटिन्युअसली बघायचं आहे. बरोबर, डोळ्यांची उघड झाक म्हणजे एक डोळा झाकायचा आणि एक डोळा उघडून त्याच्याकडे बघायचं, परत लगेच दुसरा डोळा झाकायचा, एक डोळा उघडून बघायचं. ही जी डोळ्यांची उघड झाप आहे ती काय करायची, कंटिन्युअसली डोळ्याची उघड झाक कंपल्सरी करायची, कंटिन्युअसली करायची, त्याच्याकडे बघायचं. बघा बरं काय जाणवतंय तुम्हाला? हा, आता मात्र हा जो डॉट आहे हा असा डॉट इकडे तिकडे डावीकडे उजवीकडे काय झालेला दिसतोय, त्याची पोझिशन चेंज झालेली दिसते. ओके, अजून एक एक्झाम्पल सांगतो. समजा बोट आहे, हे प्रत्येकाचं बोट हे उभा करायचं आहे. बरोबर, आणि ह्या बोटाकडे एक डोळा झाकून बघायचं, फिक्स दिसते. परत दुसरा डोळा झाकून बघायचं, फिक्स दिसते. परंतु ज्या पोझिशनला अगोदर दिसत होती त्या पोझिशनला दिसते का? नाही, त्याची पोझिशन चेंज झालेली दिसते. बरोबर, म्हणजे जेव्हा मी ह्या डोळ्याने बघत होतो तेव्हा एका पॉइंटला दिसत होती बोट आणि दुसऱ्या डोळ्याने बघितल्यानंतर दुसऱ्या पॉइंटला दिसते. बरोबर, लक्षात येते? एका डोळ्याने बघितलं तर एका पोझिशनला दिसतं आणि दुसऱ्या डोळ्याने बघितलं तर त्याची पोझिशन त्या बोटाची चेंज झालेली दिसते. बरोबर, हे जर कंपल्सरी केलं तर ते बोट असं हललेलं दिसतं. म्हणजे ह्या बोटाची पोझिशन चेंज झालेली जाणवते. खरोखर चेंज होते का बोट असं हलते का? नाही, फक्त काय होतं रे, ऍपरंट चेंज आहे. बरोबर, आणि हा जो ऍपरंट चेंज आहे कशाच्या, बोटाच्या पोझिशन मध्ये किंवा ह्या पॉइंटच्या पोझिशन मध्ये, हा कशामुळे होतोय? तर आपला जो ऑब्झर्वर आहे, ह्या केसमध्ये ऑब्झर्वर कोण आहे मला सांगा? डोळे आहेत. आपला ऑब्झर्वर, एकदा आपण हा ऑब्झर्वर ठेवतोय, ऑब्झर्व करण्यासाठी ह्या डोळ्याचा वापर करतोय, एकदा ह्या डोळ्याचा वापर करतोय. म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन सुद्धा चेंज झाली की ऑब्जेक्टची सुद्धा पोझिशन चेंज झाल्याचा आपल्याला आभास होतो. ओके, घरी करून बघा हा एक्सपेरिमेंट. ह्याची मी काय लिहून ठेवतो बघा, द ऍपरंट चेंज इन
ऍपरंट का रे? का तर आभासी आहे, खरोखरचा चेंज नाही, बरोबर. ऍपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, बरोबर. ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये ऍपरंट चेंज होतोय. कशामुळे? ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ओके, दिस इज कॉल्ड एज पॅरालॅक्स. दिस इज कॉल्ड एज पॅरालॅक्स, बरोबर. हा जो ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये होणारा ऍपरंट चेंज आहे ह्यालाच काय म्हणायचं? पॅरालॅक्स म्हणायचं. आता मग आपलं एक्झाम्पल म्हणून मी काय सांगितलं होतं, दोन डोळ्याने कुठं बघायचं? बोटाकडे आपल्या बघायचं. ओके, मग ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट कोण झालं? आपलं बोट झालं. आणि ऑब्झर्वर कोण झाले? दोन डोळे झाले, हा एक डोळा आणि हा एक डोळा, बरोबर. एकदा हा झाकला तेव्हा हा ऑब्झर्वर होता, हा झाकला की हा ऑब्झर्वर झाला. म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन पण चेंज होते, तेव्हा बोट सुद्धा आपल्याला काय होतं? बोटाची पोझिशन चेंज झाल्याचा अनुभव होतो. आलं लक्षात? त्यालाच काय म्हणतात रे? पॅरालॅक्स म्हणतात. ओके, मग ह्या मेथडचा यूज आपल्याला लार्ज डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी कसा होतो हे बघण्यासाठी मी काय करतोय बघा. तर समजा हा ऑब्जेक्ट घेतला मी, हा समजा मून हा ऑब्जेक्ट घेतला. ओके, आणि अर्थ सरफेस वरती मी दोन ऑब्झर्वर उभा केले. हा समजा ए पॉइंटला एक ऑब्झर्वर आहे आणि बी पॉइंटला हा दुसरा ऑब्झर्वर आहे, असं इमेजिन करूया. दोन ऑब्झर्वर मी घेतले, दोन माझ्या मित्रांना सांगितलं किंवा दोन विद्यार्थ्यांना सांगितलं की एकाने इथं उभा राहायचं ए पॉइंटला आणि एकाने बी पॉइंटला उभं राहायचं आहे. ओके, जावा. ठीक आहे, ते गेले दोघं पण. त्या दोघांच्या मधलं डिस्टन्स मी अगोदरच मेजर करून ठेवलं की ते स्मॉल डी. ओके, स्मॉल डी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर, डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर. चालेल. आणि एम हा काय सांगा? एम हा ऑब्जेक्ट आहे. ओके, एम हा ऑब्जेक्ट आहे, बरोबर. आपण त्याला मून म्हणतोय. ए आणि बी हे दोन काय आहेत सांगा? ऑब्झर्वर आहेत. काय डाऊट आहे का बघा? ठीक. मग आता काय केलं? ए ला विचारलं, सांग रे तू मूनकडे बघतोयस का? हा बघतोय मी सर. कोणत्या लाईनच्या अलॉंग मध्ये बघतोय? कोणत्या डायरेक्शन मध्ये बघतोय? सर मी ह्या डायरेक्शन मध्ये मूनकडे बघतोय. ओके, कोणत्या? एएम ह्या लाईनच्या अलॉंग मध्ये मी मूनकडे बघायला लागलो. बी ला विचारलं तू ऑब्जेक्टकडे बघतोय का? हा सर मी बघतोय ऑब्जेक्टकडे. कोणत्या लाईनच्या अलॉंग मध्ये? सर ह्या लाईनच्या अलॉंग मध्ये बघतोय. ओके, ह्या लाईनच्या अलॉंग मध्ये मी ऑब्जेक्टकडे बघतोय. ठीक आहे, हे मी जॉईन केलं, बरोबर. ही एएम ही लाईन काय रे? ए जो ऑब्झर्वर आहे ज्या लाईनच्या अलॉंग मध्ये मूनकडे बघतोय ती लाईन आहे. आणि बी जो ऑब्झर्वर ऑब्जेक्टकडे बघतोय त्या लाईनच्या किंवा त्या डायरेक्शनला आपण काय म्हणतो? बीएम म्हणतो. ह्या दोन्ही डायरेक्शन किंवा ह्या दोन्ही लाईनच्या मधला अँगल आहे तो आपण थिटा लेट करूया. चालेल, काय डाऊट आहे का बघा? थिटा लेट केला. ह्या थिटालाच म्हणतात पॅरालॅक्स अँगल. कसला अँगल? पॅरालॅक्स अँगल. कसला अँगल म्हणायचं? पॅरालॅक्स अँगल. आता मी पुढे काय करतोय बघा, ह्या एम पॉइंट मधून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकतो बघा. एक परपेंडिक्युलर टाकला असा बायसेक्टर जो आहे, बरोबर. म्हणजे ह्या थिटाला बायसेक्ट करणारा. हा टोटल थिटा आहे तर मित्रांनो हा काय होईल रे? थिटा बाय 2 होईल आणि हा पण थिटा बाय 2 होईल. ओके, काय डाऊट आहे का? नाही. बर, आता हा जो ऑब्झर्वर आहे ए ह्याच्यामधलं आणि मूनच्या मधलं, बरोबर. ए आणि बी कुठे आहेत सांगा? अर्थ वरती आहे, दोघं पण अर्थ सरफेस वरती आहे. ओके, मग हा ऑब्झर्वर आणि मून ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स किती लेट केलं मी? कॅपिटल डी. जे आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. मग आता हे कॅपिटल डी म्हणूया आपण डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्झर्वर. कॅपिटल डी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट म्हणजे कोण आहे रे? मून. आणि ऑब्झर्वर, ऑब्झर्वर कुठं आहे? अर्थ वरती आहे. म्हणजेच ऑब्जेक्ट मून आणि अर्थ या दोघांच्या मधलं कॅपिटल डी हे काय होणार आहे? डिस्टन्स होणार आहे. ठीक आहे, आता बघा काय सांगतोय मी व्यवस्थित बघा. ह्याच्याशी जर कम्पेअर केलं स्मॉल डी, स्मॉल डी म्हणजे काय सांगा? डिस्टन्स बिटवीन दोन ऑब्झर्वर. आणि कॅपिटल डी डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर अँड ऑब्जेक्ट. आता जर समजा मी दोघांना उभा केलं, एक ए पॉइंटला इथं उभा केला आणि एक अर्धा किलोमीटर पलीकडे बी पॉइंट आहे, अर्ध्या किलोमीटर वरती दुसरा बी पॉइंटला मित्र उभा केला, बरोबर. ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स 1/2 किलोमीटर, बरोबर. 1/2 किलोमीटर आहे. आणि ऑब्झर्वर म्हणजे पृथ्वी आणि चंद्र ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स किती आहे? ते खूप जास्त आहे. हे जर दोन डिस्टन्सेस कम्पेअर केले तर कोणतं डिस्टन्स व्हेरी मच हाय आहे? तर कॅपिटल डी हे डिस्टन्स कसं आहे? खूप खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू स्मॉल डी. लक्षात बघा ना, दोन ऑब्झर्वरच्या मधलं डिस्टन्स 1/2 किलोमीटर आणि ह्या दोघांच्या आणि मूनच्या मधलं डिस्टन्स कितीतरी हजारो किलोमीटर आहे, बरोबर. म्हणजे कॅपिटल डी इज व्हेरी मच हायर दॅन स्मॉल डी, बरोबर. हे जर असं असेल तर हा जो अँगल आहे मित्रांनो, कोणता अँगल? हा जो थिटा अँगल आहे, हा थिटा अँगल मोठा असणार का? नाही, एकदम छोटा असणार.
कारण ही जी साईड आहे ही एकदम छोटी झालेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे थिटा सुद्धा अँगल काय होईल रे, छोटा होणार. म्हणून देअरफॉर थिटा बिकम्स व्हेरी स्मॉल. थिटा बिकम्स व्हेरी स्मॉल. काय डाऊट आहे का बघा. आणि जर थिटा एकदम छोटा असेल आणि रेडियन मध्ये मोजला असेल तर साइन थिटा इज इक्वल टू काय लिहितो रे आपण, साइन थिटा इज इक्वल टू थिटा लिहितो. आठवते का, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन. त्यालाच आपण टॅन थिटा इज इक्वल टू ऑल्सो थिटा लिहू शकतो. समजतंय. बर, मग तसंच साइन थिटा बाय 2 ला सुद्धा आपण काय लिहू शकतो, थिटा बाय 2 लिहू शकतो. थिटा जर छोटा आहे तर थिटा बाय 2 त्याच्या हाफ येणार आहे, म्हणजे अजून छोटा येणार. साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू थिटा बाय 2 लिहिलं. ओके. मग आता ह्याच्यावरून ट्रिगोनोमेट्री साइन थिटा बाय 2 ची बघा, कोणता ट्रायंगल घेतो, इन ट्रायंगल. समजा हा जो पॉइंट आहे आपण सी पॉइंट नाव देऊया, इन ACM. बरोबर. ट्रायंगल दिसतो का, ACM. हा अँगल कुठला, थिटा बाय 2. मग सांगा साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू थिटा बाय 2. बरोबर. किती येणार आहे, साइन थिटा बाय 2 इज इक्वल टू थिटा बाय 2. साइन थिटाची काय ट्रिगोनोमेट्री असते, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. काय असते रे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ही कशाची ट्रिगोनोमेट्री आहे, साइनची. आणि कॉसची काय, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. टेनची काय, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग साइन थिटा बाय 2 ची व्हॅल्यू काय सांगा, थिटा बाय 2 ची अपोजिट काय येणार आहे, AC. मग AC अपॉन हायपोटेनस कोण येणार सांगा. हा आता परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला होता म्हटल्यावर हायपोटेनस कोण येणार आहे, AM कोण आहे, कॅपिटल D आहे. चालेल. देअरफॉर हा थिटा बाय 2 इज इक्वल टू कसं लिहू शकतो, AC ला काय टाकू शकतो, AC हे टोटल किती आहे सांगा, AB आहे. बरोबर. AB च्या निम्मा काय होणार, AC होणार. बरोबर. परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला म्हटल्यावर हा काय होणार, D बाय 2 होणार. लक्षात. मग हे AC ला टाकला D अपॉन 2 डिवायडेड बाय कॅपिटल D. ओके. असं लिहू शकतो थिटा बाय 2 इज इक्वल टू D अपॉन ह्या 2 ने ह्या D ला मल्टिप्लाय केलं 2D. बरोबर. हे 2 काय झाले रे, कॅन्सल झाले. तर मग मला सांगा काय येणार, थिटा इज इक्वल टू स्मॉल d अपॉन कॅपिटल D. काय फाइंड आउट करायचं मित्रांनो, अर्थ वरती आहेत ना हे सगळे पॉइंट, अर्थ आणि मून ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच कॅपिटल D फाइंड आउट करायचं. काय येणार, D अपॉन थिटा. काय येणार, D अपॉन थिटा. समजलं. आता ह्या केसमध्ये काय झालंय, अँगल इतके छोटे आहेत हे अँगल. का तर हे डिस्टन्स ऍज कम्पेअर टू दिस डिस्टन्स एकदम छोटा आहे. बरोबर. त्यामुळे अँगल एवढे छोटे झाले की AM, BM आणि हा जो CM आहे हे तिन्ही अप्रॉक्सिमेटली इक्वल होतील, इक्वल टू कॅपिटल D होतील. आता पुढची कन्सेप्ट आहे, समजा हा प्लॅनेट आहे. ह्या फॉर्म्युलाचा यूज करून मी कसा प्लॅनेटचा डायमीटर फाइंड आउट करतो बघा. हा एक प्लॅनेट आहे आणि ह्या प्लॅनेटचा आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. जर आपल्याला काय माहित असेल, कॅपिटल D माहित असेल. कॅपिटल D म्हणजे काय बघा, फाइंडिंग द डायमीटर ऑफ प्लॅनेट if we have distance of planet from earth. बरोबर. इक्वल टू कॅपिटल D. जर आपल्याला डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ माहित असेल, समजा हा अर्थ आहे, हा अर्थ सरफेस आहे आणि हा अर्थ वरती मी हा एक पॉइंट आहे ऑब्झर्वर घेतला इथं, आणि हे इथून ह्या प्लॅनेटचं डिस्टन्स माहित असेल. बरोबर. तर मी हे जॉईन करतोय बघा, हे असं जॉईन केलं. बरोबर. हा अँगल किती होईल रे, थिटा होईल. डायग्राम फक्त काय होतं, अर्थ सरफेस वरती 2 ऑब्झर्वर होते. बरोबर. इथं काय घेतलंय, अर्थ सरफेस वरती एक ऑब्झर्वर, आणि ऑब्झर्वर कोणाला करतोय, प्लॅनेटचा डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे. हे डिस्टन्स काय आहे, कॅपिटल D. हा अँगल थिटा आहे. आणि हा जो स्मॉल d आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, डायमीटर. स्मॉल d इज इक्वल टू डायमीटर. ओके. आता हाच फॉर्म्युला फक्त स्मॉल d इज इक्वल टू काय करणार आहे सांगा, d इंटू थिटा. तोच फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला तोच, स्मॉल d इज इक्वल टू d इंटू थिटा. बरोबर. ह्याने काय फाइंड आउट करू शकतो आपण, डायमीटर फाइंड आउट करू शकतो एखाद्या प्लॅनेटचा. परंतु इथं काय गरजेचं असलं पाहिजे, डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. आता इथं बघा काय आहे, तर पॅरलॅक्स मेथड समजली का, 2 ऑब्झर्वर असणं गरजेचं आहे. 2 ऑब्झर्वरच्या मधलं डिस्टन्स माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण ऑब्झर्वर आपण प्लॅन करणार आहे. बरोबर. लोकेट करणार आहे, ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो.
ऑब्झर्वर कोणत्या डायरेक्शन मध्ये बघतायत त्या दोन डायरेक्शनच्या मधला अँगल थिटा फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर आणि थिटा, ओके, हे जे दोन कन्सेप्ट माहित असतील तर आपण एखाद्या प्लॅनेटचं अर्थ सरफेस पासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आणि जर हे कॅपिटल डी डिस्टन्स माहित झालं तर आपण त्या प्लॅनेटचा डायमीटर सुद्धा फाइंड आउट करू शकतो. काय डाऊट आहे का बघा? सो फ्रेंड्स, अजून एक कन्सेप्ट आहे बघा, आपण माहित आहे लेंथ, मास, टाइम हे आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो, बरोबर. बेसिक फिजिकल क्वांटिटी आहेत, त्यांचं आपल्याला एसआय युनिट, त्याच्यानंतर सीजीएस युनिट, एमकेएस युनिट, एफपीएस युनिट, वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मधले युनिट माहित आहे, बरोबर. परंतु डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा वेगवेगळे युनिट आपण लेंथ, मास आणि टाइम मेजर करण्यासाठी वापरतो. ओके, मग त्या ज्या युनिट आहेत डे टू डे लाईफ मध्ये आपण अदर दॅन एसआय, एमकेएस, एफपीएस, सीजीएस ह्या सिस्टीम मधले जे युनिट आहेत त्याच्यापेक्षा वेगळे युनिट आपण लेंथ, मास, टाइम मोजण्यासाठी वापरतो. फॉर एक्झाम्पल, समजा ऊस जो आहे, आपल्याला माहित आहे सगळे, समजा ज्याचे पालक शेतकरी असतील त्यांना माहित असेल बघा, ऊस जे आहे, ऊसाचं वजन आपण किलोग्राम मध्ये किंवा ग्रॅम मध्ये किंवा पाऊंड मध्ये मोजत नाही, मग कशामध्ये मोजतो? टन. मग हे जे टन आहे हे मास मोजण्याचंच युनिट आहे, बरोबर. परंतु हे कसलं युनिट आहे, कुठल्या सिस्टीम मध्ये बसतंय? तर हे कुठल्याच सिस्टीम मध्ये बसत नाही. म्हणून ह्या युनिटला आपण काय म्हणतो? प्रॅक्टिकल युनिट. ओके, कसलं युनिट म्हणायचं आहे? प्रॅक्टिकल युनिट. मग असे प्रॅक्टिकल युनिट लेंथ, मास आणि टाइमचे आपण बघायचे आहेत ह्या पॉइंटमध्ये. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा बघूया प्रॅक्टिकल युनिट्स फॉर डिस्टन्सेस. प्रॅक्टिकल युनिट्स फॉर डिस्टन्सेस. फॉर डिस्टन्सेस साठी लागणार जे आहे आपल्याला प्रॅक्टिकल युनिट बघायचं. ओके, आता डिस्टन्सेस आपण दोन पद्धतीचं मोजू शकतो. आतापर्यंत बघितलं आपण स्मॉल डिस्टन्स ऍज वेल एज लार्ज डिस्टन्स. ओके, जर आपल्याला स्मॉल डिस्टन्सेस मेजर करायचे आहेत तर स्मॉलेस्ट युनिट दिलेले आहेत बघा, 1 फर्मी. बघा परत एकदा मी प्रोनाउन्सिएशन बघा, मी काय सांगतोय, 1 फर्मी इज इक्वल टू काय? 1 फेम्टोमीटर. एफएम लिहायचं, 1 FM इज इक्वल टू 1 फर्मी. म्हणजे काय आहे तर ह्याचं मी कन्व्हर्जन करून सांगितलंय तुम्हाला मीटरमध्ये. का तर आपण बघितलं लेन्थचं जे एसआय युनिट आहे ते काय? मीटर आहे. आणि फिजिक्समध्ये बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला कशामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत? एसआय किंवा सीजीएस युनिटमध्ये डेटा घेऊन सॉल्व्ह करावे लागतात, बरोबर. जरी तुम्हाला डेटा दिला असेल प्रॉब्लेम मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये किंवा प्रॅक्टिकल युनिटमध्ये, तरी पण आपल्याला तो जो डेटा आहे तो कशामध्ये? एसआय युनिट सिस्टीम मध्ये घ्यावा लागतो. ओके, मग समजा तुम्हाला लेंथ दिली असेल फर्मीमध्ये, समजा 1 फर्मी, 2 फर्मी, 3 फर्मी, बरोबर. हे एकदम छोटं युनिट आहे कशाचं? डिस्टन्स मोजण्यासाठी किंवा लेंथ मोजण्यासाठी, बरोबर. इतकी छोटी लेंथ आहे की किती आहे बघा? 10⁻15 मीटर. म्हणजेच काय रे? 1 फर्मी आहे, लक्षात ठेवायचं. 1 फर्मी म्हणजे किती? 10⁻15 मीटर. मग 2 फर्मी म्हणजे काय ना सांगा? 2 × 10⁻15 मीटर. 3 फर्मी म्हणजे काय ना? 3 × 10⁻15 मीटर. म्हणजे फर्मीचं किंवा फेम्टोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻15 ने काय करायचंय? मल्टिप्लाय करायचं, लक्षात ठेवा. फर्मीचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻15 ने मल्टिप्लाय करायचं. दुसरं एक युनिट आहे बघा, एक्स रे युनिट. एक्स रे युनिट जे आहे 1XU. बघा 1XU. एक्स रे युनिट हे सुद्धा एक स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिस्टन्स आहे किंवा लेंथ आहे. हे बघा एक्स रे युनिटचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कन्व्हर्जन फॅक्टर किती आहे? 10⁻13. समजा 1 एक्स रे युनिट 1 × 10⁻13. समजा 10 एक्स रे युनिट 10 × 10⁻13 मीटर, बरोबर. त्याच्यानंतर समजा 7 एक्स रे युनिट 7 × 10⁻13 मीटर, बरोबर. एक्सरे युनिटचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करण्यासाठी 10⁻13 ने मल्टिप्लाय करायचं. आता हे जे आहे बघा 1 अँगस्ट्रॉम युनिट, हे जे आहे हे फ्रिक्वेंटली यूज करावं लागणार आहे. हे आपल्याला वारंवार यूज करावं लागणार आहे फिजिक्समध्ये. का तर लाईटची जी वेव्हलेंथ आहे ती कशामध्ये मोजली जाते? 1 किंवा 2 किंवा म्हणजे असं अँगस्ट्रॉम युनिट ह्या युनिटमध्ये आपल्याला वेव्हलेंथ मोजावी लागते. ओके, प्रॅक्टिकल युनिट आहे हे सुद्धा डिस्टन्सेस, स्मॉलेस्ट डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी. आता लाईटची वेव्हलेंथ आहे किंवा लाईटची वेव्ह आहे, त्या वेव्हची वेव्हलेंथ एकदम स्मॉल असते, आलं लक्षात. म्हणून आपण हे युनिट वेव्हलेंथ मोजण्यासाठी वापरतो. कुठलं? अँगस्ट्रॉम युनिट. हा, आता हे फेमस युनिट आहे बघा, ह्याचं कन्व्हर्जन फॅक्टर पाठ करून ठेवायचं. लिहितात बघा कसं? 1A च्या वरती एक छोटीशी गोळी करायची. ओके, 1 अँगस्ट्रॉम युनिट वाचताना कसं वाचायचं? 1 अँगस्ट्रॉम युनिट. मग 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे किती रे मीटर? तर 10⁻10 मीटर. म्हणजे अँगस्ट्रॉम युनिटचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करायचं? 10⁻10 ने. सेंटीमीटर मध्ये करायचं अँगस्ट्रॉम युनिटचं 10⁻8 ने मल्टिप्लाय करायचं. मिलीमीटर मध्ये करायचंय अँगस्ट्रॉम युनिटचं मिलीमीटरमध्ये 10⁻7 ने मल्टिप्लाय करायचं. आता मला सांगा, समजा एखाद्या लाईटची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ असेल 4500 अँगस्ट्रॉम युनिट.
तर त्याचं मीटरमध्ये कसं येणार सांगा, 4500 इंटू 10⁻10 मीटर. समजा सेंटीमीटरमध्ये कसं येणार, 4500 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. समजा 4500 इंटू 10⁻7 मिलीमीटर. आलं लक्षात? म्हणजे अँगस्ट्रॉम युनिटचं कन्व्हर्जन मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये ह्या पद्धतीने करायचं. 10⁻8 10⁻10 -8 -7 कन्व्हर्जन फॅक्टर वापरायचं. हे सुद्धा युनिट फ्रिक्वेंटली यूज करावं लागतं बघा. 1 मायक्रॉन, त्यालाच म्हणतात 1 मायक्रोमीटर. मग 1 मायक्रोमीटर म्हणजे किती रे, तर 10⁻6 मीटर. लक्षात ठेवायचं. ह्याचे कन्व्हर्जन फॅक्टर सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. अजून एक युनिट आहे 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर 1 नॅनोमीटर म्हणजेच किती रे, 10⁻9 मीटर. त्याच्यानंतर अजून एक दिलं होतं मी तुम्हाला डिस्टन्सच्या केसमध्ये 1 पिकोमीटर. बघा इथं लिहून देतो मी तुम्हाला. समजा 1 नॅनोमीटर 1 नॅनोमीटर 10⁻9 मीटर. 1 पिकोमीटर ओके इज इक्वल टू काय सांगा, 10⁻12 मीटर. आणि त्याच्यानंतर आला होता 1 फेम्टोमीटर. म्हणजेच काय आला होता, ह्याच्या अगोदरचा एक नंबर मी सांगितलं 10⁻15 मीटर. हे जे कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत, हे कन्व्हर्जन फॅक्टर्स पाठ करून ठेवायचे. बरं, आता हे प्रॅक्टिकल युनिट्स आहेत. कशाचे रे, डिस्टन्सेसचे. जर आपल्याला व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस मेजर करायचे असतील तर मग तुम्हाला बेसिकली जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना देणारा डेटा, तो प्रॉब्लेम मधला डेटा जो आहे तो लेंथ समजा मायक्रोमीटर मध्ये देतील किंवा त्याच्यानंतर एक्सरे युनिट मध्ये देतील. अँगस्ट्रॉम युनिट मध्ये वेव्हलेंथ 100% तुम्हाला अँगस्ट्रॉम युनिट मध्ये दिली जाते, परंतु तुम्हाला डेटा मीटर मध्ये कन्वर्ट करावा लागतो किंवा गरज पडली तर सेंटीमीटर मध्ये किंवा अजून मिलीमीटर मध्ये सुद्धा कन्वर्ट करावा लागतो. हे कन्व्हर्जन फॅक्टर त्या केसमध्ये पास पाहिजे. तुम्हाला कधी कधी वेव्हलेंथ नॅनोमीटर मध्ये देतात, तर नॅनोमीटरचं मीटर करण्यासाठी 10⁻9 नॅनो 9. पिकोमीटरचं कन्वर्ट करायचं मीटर मध्ये 10⁻12. आणि हा फेम्टोमीटर, त्यालाच आपण फर्मी म्हणतो, 10⁻15. हे झाले स्मॉल युनिट आहेत डिस्टन्सेसचे, प्रॅक्टिकल युनिट आहेत जर आपल्याला छोटं डिस्टन्स मोजायचं असेल तर. बरोबर. आता समजा आपल्याला मोठं डिस्टन्स मोजायचं, बरोबर, खूप मोठे डिस्टन्सेस मोजायचे. छोट्या डिस्टन्स मध्ये काय काय येणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं साईज ऑफ न्यूक्लियस किंवा साईज ऑफ ऍटम, म्हणजे रेडियस ऑफ ऍटम तुम्हाला फाइंड आउट करावी लागली किंवा रेडियस ऑफ न्यूक्लियस तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले. ओके, म्हणजे ह्या टाईपच्या जे डिस्टन्सेस आहेत ते आपण स्मॉल डिस्टन्सेस म्हणून कन्सिडर करतो. आता लार्ज डिस्टन्सेस म्हणजे काय सांगा, तर समजा इथून सन पर्यंत डिस्टन्स, बरोबर. हे असले डिस्टन्सेस जे आहेत त्या डिस्टन्सेसचं प्रॅक्टिकल युनिट काय बघा, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. बघा, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच 1 AU. बरेच विद्यार्थी याला अँगस्ट्रॉम युनिट म्हणतात. हे AU वेगळं आणि अँगस्ट्रॉम युनिटचं रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. बघा, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच काय आहे बघा, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती रे, 1.5 अप्रॉक्सिमेटली. हे 1.49 आहे ऍक्च्युली, परंतु 1.5 लिहिलं मी. 1.5 इंटू 10⁻11 मीटर. बर, म्हणजेच किती रे, 1.5 इंटू 10⁸ किलोमीटर. म्हणजे 1.5 इंटू 10⁸ किलोमीटरला आपण काय म्हणणार आहे, एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणणार आहे. ओके, मग ह्याचं तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता, मीटरमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. कसं, ह्याला अजून 10⁻3 ने मल्टिप्लाय करून. बरोबर. पुढे एक लाईट इयर, 1 लाईट इयर. बरेच विद्यार्थ्यांना वाटतं की हे लाईट मोजायचं किंवा लाईटचं युनिट आहे का काय, तर 1 लाईट इयर नथिंग द युनिट ऑफ लाईट बट इट इज द युनिट ऑफ डिस्टन्स. लक्षात ठेवा, 1 लाईट इयर इज द युनिट ऑफ डिस्टन्स. मग 1 लाईट इयर म्हणजे काय आहे, तर डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट इन 1 इयर. लक्षात ठेवा, जे सनलाईट आहे किंवा एखादी लाईट असेल त्या लाईटने एका वर्षामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण काय म्हणतो, 1 लाईट इयर. ओके, मग 1 लाईट इयर म्हणजे किती आहे, तर 9.46. ऍक्च्युली आपण 9.5 घेतला इथं. 9.5 इंटू 10⁻12 किलोमीटर. ओके, 9.5 इंटू 10⁻12 किलोमीटर. बरोबर. ह्यालाच आपण काय कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, मीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो, इंटू 10⁻3 ने मल्टिप्लाय करून. म्हणजेच काय ना सांगा, 9.5 इंटू 10⁻15 मीटर येणार. आलं लक्षात. मग आता अजून एक ऍडिशनल युनिट आहे 1 पार्सेक. त्याला रिप्रेझेंट कसं करतात बघा, 1 PC. आणि 1 लाईट इयरला कसं 1 स्मॉल l स्मॉल y, तसं पार्सेकला काय 1 PC. ओके, स्मॉल p स्मॉल c. हे काय आहे तर 3.26 टाइम्स लाईट इयर आहे. म्हणजे हे जे लाईट इयर आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 3.26 ने मल्टिप्लाय करायचं. तर हे जे आहेत हे प्रॅक्टिकल युनिट आहेत लार्ज डिस्टन्सेस मेजरमेंट करण्यासाठी, आणि हे प्रॅक्टिकल युनिट होते स्मॉल डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी. आता पुढे अजून प्रॅक्टिकल युनिट मासचं.
मासचं एखादं प्रॅक्टिकल युनिट मी तुम्हाला सांगितलं टन, बरोबर. ऊस जो आपण कारखान्याला घालवतो हा कशात किलोमध्ये मोजत बसत नाही आपण, बरोबर, किंवा ग्रॅम मध्ये मोजत बसत नाही, पाऊंड मध्ये मोजत बसत नाही, तो कशामध्ये मोजतो आपण, टन. मग टन हे कसल्या कुठल्या सिस्टीम मध्ये बसतंय, कुठल्याच सिस्टीम मध्ये बसत नाही, म्हणून याला आपण काय म्हणतो, प्रॅक्टिकल युनिट. आता मास मोजण्यासाठी प्रॅक्टिकल युनिट बघा कोणकोणते आहेत. 1 चंद्रशेखर युनिट, त्याला रिप्रेझेंट कसं केलं, 1 CSU, C फॉर चंद्र, S फॉर शेखर आणि U फॉर युनिट. 1 चंद्रशेखर युनिट म्हणजे काय बघा, 1.4 टाइम्स मास ऑफ सन. म्हणजे जे काही सन आहे, म्हणजे सनचं जे काही मास आहे त्या मासला कितीने मल्टिप्लाय करा, 1.4 टाइम्स, बरोबर. 1.4 ने मल्टिप्लाय करा. किती येते ते, 1 CSU म्हणजे 2.8 इंटू 10⁻30 किलोग्रॅम. आलं लक्षात. 10⁻30 बघा मग किती आहे, 2.8 इंटू 10⁻30 म्हणजे थोडक्यात 2.8 इंटू 10⁻30 म्हणजे किती किलोग्राम, म्हणजे खूप जास्त आहे हे मास. आलं लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जर आपण कन्वर्ट करायचं म्हटलं तर 28 वरती 29 झिरो येणार आहेत पुढे. आलं लक्षात. अजून पुढे 1 मेट्रिक टन म्हणजेच 1 टन, त्याला आपण काय म्हणतो, 1 टन म्हणजेच किती असतो रे, 1000 किलोग्राम असतो. मग आता मला सांगा, तुमचा जर ऊस 2 टन गेला असेल तर 2000 किलो, समजतंय. समजा तुमचा ऊस 10 टन गेला असेल तर 10,000 किलोग्राम, बरोबर. टनचं कशामध्ये, किलोग्राम मध्ये 1000 ने मल्टिप्लाय करा. क्विंटल, बरोबर. आपण म्हणतो एक क्विंटल ज्वारी आणली आपण, किंवा 1 क्विंटल गहू आणला, बरोबर, बाजारातून जाऊन. 1 क्विंटल म्हणजे किती असतो रे, तर 100 किलोग्राम असतो, लक्षात ठेवा. अजून एक आहे, एकदम छोटं युनिट आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की तुम्हाला हा ऍटम घ्या, बरोबर. ऍटम म्हणतो, ATOM, ऍटम. ह्या ऍटमचं काय फाइंड आउट करा, मास फाइंड आउट करा, किंवा एखादा प्रोटॉन दिला त्या प्रोटॉनचं मास फाइंड आउट करा, किंवा एखादा इलेक्ट्रॉन दिला इलेक्ट्रॉनचं मास फाइंड आउट करा, बरोबर. एकदम छोटं जे युनिट आहे मास कॅल्क्युलेट करायचं ते आहे ऍटॉमिक मास युनिट. त्याला रिप्रेझेंट कसं करतो बघा, 1 AMU, बरोबर, ऍटॉमिक मास युनिट. हे किती आहे, तर 1.67 इंटू 10⁻27 किलोग्राम. ह्यालाच आपण म्हणतो मास ऑफ प्रोटॉन. व्हेरी स्मॉल युनिट ऑफ द मास आहे. पुढे अजून प्रॅक्टिकल युनिट्स फॉर टाइम पण बघितलेले आहेत आपण, थोडेसे अजून रिवाइज करूया. 1 इयर, 1 इयर म्हणजे काय सांगा, पृथ्वीला सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणार जो वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो, 1 इयर म्हणत असतो. ओके. अजून 1 लुनार मंथ, 1 लुनार मंथ म्हणजे काय, चंद्राला पृथ्वीभोवती. बघा, 1 इयर म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती, आणि 1 लुनार मंथ म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्याला आपण 1 लुनार मंथ. हा, मग हे 1 लुनार मंथ म्हणजे किती असतं, तर म्हणजे थोडक्यात मूनला अर्थ भोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला 27.3 डेज लागतात. किती लागतात, 27.3 डेज. ओके. अजून एक बघा, 1 शेक. 1 शेक म्हणजे काय सांगा, 10⁻8 सेकंद आहे. ओके. म्हणजे हे प्रॅक्टिकल युनिट्स टाइमचे आहेत, अजून पण दिलेले आहेत मी. आवर, हे सुद्धा प्रॅक्टिकल युनिट ऑफ टाइम आहे. आवर्स मग तुम्हाला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर काय सांगा, 1 तास म्हणजे किती रे असतात, 3600 सेकंद म्हणजे 3600 सेकंद असतात, बरोबर. मग 24 तास म्हणजे किती येणार सांगा, 86,400 सेकंद, 86,400 सेकंद येतात. हे सुद्धा काय आहेत रे, आवर, डे, बरोबर. हे सुद्धा काय प्रॅक्टिकल युनिट्स फॉर टाइम आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.